नवीन सरकार आज बनत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्या सरकारला महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा आहेतच, पण त्यांनी आज एक फार मोठी घोडचूक केली की आज जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामध्ये लोकराजा, क्रांतिकारक राजा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो जाणीवपूर्वक वगळला आहे. आणि हे सरकार मनुवादी विचाराचंच आहे. 100-125 वर्ष झाले तरी आमच्यातला तो मनुवादी विचार गेलेला नाही. ज्या राजानं सर्व जाती धर्मातल्या गोरगरीब, वंचित, भटक्या, दीनदलितांना माणूस म्हणून मान सन्मान दिला आणि ताट मानेनं उभा करायची धोरणं राबवलीत आणि मानवतेची धोरणं राबवली, त्या जाती धर्मावर आधारित, वर्ण भेदावर आधारित जी मनुवादी विचार आहेत त्यांना हा राजा नकोसा होता. तो आज 125 वर्षानं पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि निवडणुकीपुरतं फक्त हे शिव फुले, शाहू आंबेडकर प्रत्येक प्रचारात ही लोक बोललेले आहेत, पण आज त्यांना या फोटोचा विसर पडला आणि उगीच हिंदुत्व म्हणायचं आणि आमचा बहुजन समाज मुस्लिम लोकांचा द्वेष करून गोळा करायचं आणि आमचा बहुजन समाजाचा राजाच नाकारायचा. हे आमच्या आता बहुजन समाजानं पेटून उठलं पाहिजे. खरं म्हणजे यांचे विषारी प्रयोग नाकारले पाहिजेत. यांना किती पण सत्ता द्या, पण यांच्या डोक्यातले मनुवादी विचार जात नाहीत. हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आम्ही कोल्हापूरकर ही शाहू नगरी आहे. आज आम्ही याचा निषेध करतोच आहोत, पण आमच्यातले जे लोकप्रतिनिधी आज मुंबईत गेलेत, कार्यकर्ते गेलेत, त्यांनी देखील त्या ठिकाणी शाहू महाराजांचा हा फोटो छापलेला नाही, आणलेला नाही, जाणीवपूर्वक दिलेला नाही, याचा निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे. शाहू महाराज यांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे. त्यांनी त्या काळात निर्णय घेतले म्हणून तर आज आपण या ठिकाणी ताट मानेनं सर्व जाती धर्मातले लोक गुण्यागोविंदानं नांदत आहोत. याचं भान सगळ्यांनी राखलं पाहिजे. 5 वर्षे सत्तेची कोणतरी आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्यात अर्थ नाही, पण आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी त्या ठिकाणी निषेध केलाच पाहिजे. आम्ही देखील निषेध करत आहोत आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे भविष्यात याला ठोस आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. असली कृती खपवून घेणार नाही. असे मनोवाद किती जरी त्यांनी लादायला बघले तर आम्ही खपवणार नाही. कोल्हापुरात जे चालतं ते इकडनं पुढं राज्यात जाईल आणि या क्रिया प्रतिक्रिया आता जास्त प्रमाणात आम्ही याच्यावर कार्यरत राहू. आत्ताच आमचे ज्येष्ठ बंधू सहकाऱ्यांनी सांगितलं की ते जाणीवपूर्वक स्लो पॉयझनिंग प्रयोग करून बघतात हे भाजपवाले. आज शाहू महाराजांचा फोटो छापला नाही, काय येतात प्रतिक्रिया. आज त्यांचा टॅगला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र थांबणार नाहीच आहे. आता या महामानवांना विसरायला लावल्याशिवाय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ओळखावं. आमच्या बहुजन समाजातल्या मुलामुलींनी, सर्व लोकांनी ओळखावं. आज शाहू महाराज त्यांनी बाजूला काढलेत, उद्या बाबासाहेब काढतील, नंतर महात्मा फुले काढतील आणि एक वेळ आपला पूर्ण आत्मा आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्याला विसरायला लावतील. या धोक्याच्या घंटा ओळखा आणि आपण यांना हिरिरीनं बाहेर पडून यांना विरोध केलं पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याणकारी कामं करावीत, पण चुकीचे प्रयोग करू लागले आणि मनुवादी विचार जर पसरायला लागले तर हे मोडून काढायसाठी आपण पण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि याला थेट विरोध केला पाहिजे आणि यांना वटणीवर आणलं पाहिजे. बघा ना तुम्ही, देवेंद्र फडणवीसांचा पहिला कार्यकाल बघा, त्यांचं भगतसिंग कोश्यारींची वाक्य बघा, त्या काळातले भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं बोललेली वक्तव्य काढा, महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललेली वक्तव्य काढा, बाबासाहेबांच्या बाबतीतली केलेली वक्तव्य, शाहू महाराजांच्या बाबतीत माननीय देवेंद्र फडणवीसांनी समाजसेवक म्हणून उल्लेख केला. बघा, त्यांच्या मुख्यमंत्री असताना ते समाजसेवक आहेत. महामानवांना असं कुत्सित बुद्धीनं मुद्दाम बोलायचं, त्यांच्या बाबतीतली कृती करायची. आपण काय वागतोय, आपण जनतेतनं काय रोष येतोय, काही विसरायला लागलेत, काही ट्रायल बघतात, पण हे आमच्या तर रक्तात हे भिनलेले विचार आहेत. शिव फुले, शाहू आंबेडकर विसरून महाराष्ट्र नाही देशसुद्धा चालू शकत नाही. हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. त्यांनी प्रयोग करायला लागलेत, ते जेवढा प्रयोग करतील तेवढा आमच्यातनं जादा विचार आमच्या मनातनं काढू शकत नाहीत, आमच्या मेंदूतनं काढू शकत नाहीत. हे आम्हीच फक्त लोकांनी केलं नाही पाहिजे, हे जनतेनं देखील दाखवून द्यायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. महायुतीचे नेते असतील ना अन्य कोणी असतील, शाहू महाराजांच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. याचा जाब त्यांनी मुंबईत त्या नेत्यांना विचारला पाहिजे, तरच त्यांचा खरा स्वाभिमान. इथून काहीतरी उडवाउडवीची उत्तरं, तिथं काहीतरी सर्वासर्व करणं हे त्यांचं कामच आहे भाजपवृत्तीचं. शाहू महाराज होते म्हणून तर हे कोल्हापूर घडलं आणि हा पुरोगामी विचार सामान्य माणूस आज ताटमानेनं उभा आहे आणि ते पण ज्या पदावर आहेत त्याला पण शाहू महाराजांचे विचारच कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांनी ठोस याच्यावर विचार व्यक्त केले पाहिजेत, तरच ते खरा स्वाभिमानी नेतृत्व म्हणून
जाहीर होतील आणि कोल्हापूरचा ते मान राखतील असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक आशा वाटते. तर कोल्हापूरकर आहे त्यांनी बोललंच पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि कोल्हापूरकरांना पण वाटते. त्यांनी बोललंच पाहिजे ना. शाहू महाराजांचा अपमान हा आपल्या सगळ्या लोकांचा, आपल्या जनतेचा, कोल्हापूरकरांचा अपमान आहे. अखंड महाराष्ट्राचा, देशाचा अपमान आहे. शाहू महाराजांना विसरून, त्यांचे विचार विसरून कुठलंच शासन काम करू शकत